आता मी सोलापूरमधल्या एका भूत बंगल्यात. आणि मी तुम्हाला भूत बंगल्यामध्ये काय काय आहे ते सगळं दाखवणार आहे आणि पूर्ण एरियामध्ये काय आहे ते दाखवणार आहे. चला मग. हा आहे सदापूरमधला खंडर असलेला भूताचा बंगला. तर आज मी तुम्हाला दाखवणार या बंगल्यामधले रहस्य. सर्वात अगोदर आम्हाला तर पत्रावेळी भेटली. आतमध्ये शिरताच भिंतींवर चित्र काढलेलं कोणीतरी. हे बघून माझं तर डोकंच खराब झालं. सगळीकडे चित्र काढलेली. कोण असं हा बहादूर सगळीकडे चित्र काढून ठेवलेली. या साईडला तर एवढ्या वरती जाऊन दिल काढलेला कोणीतरी. कोण असणार हा लव गुरु. या ठिकाणी तर भूताचं चित्र काढलेलं कोणीतरी. बापरे, एवढे भूताचे येत नाही का, सगळीकडे भूताचे चित्र आहेत. अजून पुढे या ठिकाणी तर या बंगल्याला दरवाजे नव्हते, खिडक्या नव्हत्या. प्रत्येक ठिकाणी कोपऱ्याला जाळ्या होत्या. या साईडला तर घनदाट जंगलसुद्धा होतं. असं करून करून मी सगळ्या खोल्या बघत होतो, कुठं काय घावतंय का नाही. भूत तर काय घावत नाही, पण मी सगळ्या खोल्या चेक करत होतो. प्रत्येक खोलीमध्ये चित्र काढून ठेवलेलं. कोण असन हे, जोडपा असन नाही तर कोणतरी एक येडा माणूस असन. मी सगळ्या खोल्या वगैरे बघितल्या. त्यानंतर बाहेर निघालो. बाहेरच्या साईडला तर चारी साईडनी घनदाट जंगल होतं. या अख्ख्या जंगलामध्ये हे एकच घर होतं. या भूताच्या बंगल्यामध्ये बघा, कुठेच खिडकी नाही, दरवाजे बिरवाजे सगळे तुटलेले आहे. एकदम असा आलिशान बंगला पडलेला आहे. मला दाखवतो. खोल्या छान मारता मारता बाथरूम सुद्धा घावला आम्हाला कोपऱ्यात. बाथरूम तिकडे झाडांमध्ये लपलं आहे बघा. बाथरूममध्ये त्याचं सामान विमान चोरीला गेले वाटतं. त्याचं दाराचं हे सगळं चोरीला गेले. इथं पण भूताचं चित्र काढलं. इकडं हे बघा, भूताचं चित्र काढलं. कोणी काढलं काय माहिती. आला असं कोणतरी थोडं पार्टी करायला त्यांनी काढला. इथं लय भीती वाटते रात्रीच्या. दिवसाचं काय नाही वाटत, पण रात्रीच्या लय भीती वाटते. म्हणून एकटी येऊ नका. एवढा सुमसाम बंगला होता का नाही, माझे तर व्हिडिओ काढताना सुद्धा फाटत होती. हकीकत सुमसाम. एकटा माणूस आला नाही इथं, डायरेक्ट फाटते बघू. इथं माणसं मेलेले, तुम्ही नका येऊ. आतमधल्या खोल्या तर बघून झालत्या, पण बाहेरच्या साईडला काय ते पण तर दाखवायचं आहे. तर म्हणलं ते पण बघायला जाऊ. इथे एक विहीर आहे. त्याच्या विहिरीमध्ये पण 2 माणसं मेलेले. ते दाखवतो तुम्हाला. या विहीर दाखवतो बघा विहीर. या ठिकाणी तर विहिरीचं पाणी बघूनच फाटली. विहिरीमध्ये पण माणसं मेलेले आहेत. कोणी यायचा प्रयत्न नका करू इकडं, लय भीती वाटते. अजून तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी तर छोटंसं घर होतं. कशाचं आहे काय माहीतच नव्हतं. आतमध्ये जाऊन बघितलं, फक्त वरचे पत्रे गायब होते. भिंत तुटलेली होती. या ठिकाणी आहे पिंपळाचं झाड. गावाले बोलतात या झाडावर तर कोणतरी बसलेलं असतं. भावांनो, या झाडावर माहिती आहे रात्रीच्या आढळी नसते. चला. आजचा व्हिडिओ एवढाच. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोवर बाय.